हे बघा, मी इथे बांगडा मच्छी घेतलेली आहे. 2 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे ती आपल्याला व्यवस्थित भाजली जाते मच्छी. आणि त्याला मध्ये मध्ये अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि साफ करून स्वच्छ 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मच्छी. आता आपण हे फ्राय करायसाठी आपण मसाले आधी घालणार आहोत. इथे मी हाफ टीस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहे. हाफ टीस्पून हळद घालायची आहे. 1 टीस्पून इथे मी मालवणी मसाला घालणार आहे. आणि हा कोकम आगूळ हा आंबटपणासाठी घालायचा आहे. जर तुमच्याकडे आगूळ नसेल तर तुम्ही लिंबू वापरलं तरी चालेल. आता हे सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. थोडं हाफ टीस्पूनपेक्षा पण कमी थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही, नाही तर मच्छीला लगेच मीठ जास्त लागलं जातं. हे बघा, व्यवस्थित असा मसाला सर्व मच्छीला लावून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित लागला मच्छीला, लावून झाला की 15 मिनिटासाठी हे मुरायला ठेवून द्यायची. छान मसाल्यामध्ये मुरलेली आहे. आता आपण फ्रायचा मसाला बनवून घेऊया. इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 टीस्पून एवढं तांदळाचं पीठ घालणार आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, व्यवस्थित बाइंडिंग येतं त्याला. तसंच 1 टीस्पून मालवणी मसाला घालणार आहे. हाफ टीस्पून हळद घालणार आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता या मसाल्यामध्ये ही मच्छी व्यवस्थित अशी वळवून घ्यायची आहे. छान चारी बाजूनी त्याला हा रवा लागला पाहिजे. सर्व मच्छी आपण अशी मसाला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. बघा, ते मी लो टू मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला. तवा आपला छान गरम झालेला आहे. यावर आपण तेल घालून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यावर आता आपण ही मच्छी घालून घ्यायची आहे. असं सर्व मच्छी येतील. असं मच्छी लावून एका साईडने व्यवस्थित त्याला फ्राय व्हायला द्यायचं आहे. 5 मिनिटं होत आलेली आहेत. आपण आता मच्छी दुसऱ्या साईडला परतून घेऊ. हे बघा, सर्व तुकड्या अशा परतून घ्यायच्या आहेत. दुसरी साईड पण व्यवस्थित भाजायला द्यायची आहे. हे बघा, दुसरी साईड पण आपण चेक करू. हे बघा, दुसरी साईड पण व्यवस्थित मच्छीची भाजलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, चिमट्याच्या साहाय्याने ही मच्छी अशी उभी करून घेणार आहोत. म्हणजे उभी करून ही साईड पण व्यवस्थित त्याची भाजली जाईल. ही साईड पण आता व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण ही मच्छी डिशमध्ये काढून घ्यायची आहे. टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून जाईल. अशीच बाकीची मच्छीसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत. छान असा बांगडा फ्राय आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.